नमस्कार मित्रांनो, मी विश्वास शेवाळे. विश्वास क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा व्हिडिओ मी खास करून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे. तो विशिष्ट कारणास्तव बनवत आहे. कारण का की मध्यंतरी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं होतं. परंतु तो नुकसान भरपाई मिळवण्यासाठी बऱ्यापैकी विलंब झालेला आहे. कारण का की मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स आले होते आणि इलेक्शन्स आल्यामुळे त्याला विलंब झालेला आहे. परंतु आता 2 एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आणि त्याच्या याद्या देखील आलेल्या आहेत. तर ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये याद्या आलेल्या आहेत. त्या यादींमध्ये आपलं नाव चेक करून घ्या. चेक करून त्या ठिकाणी त्या यादीमध्ये जो विशिष्ट प्रकारचा नंबर असतो तो नंबर घेऊन त्याची EKYC करायची असते. मग माझं CSC सेंटर आहे, माझ्याकडे बरेचसे लोक येत असतात की साहेब आमची EKYC करून द्या. पण EKYC नेमके करायचे कुठं हे शेतकऱ्यांना माहिती नाही आणि खास करून मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवत आहे. ओके, तर EKYC करण्यासाठी काय काय लागतं, तर EKYC करण्यासाठी यादींमधील जो विशिष्ट नंबर असतो तो नंबर, आधार कार्ड आणि स्वतः शेतकरी हा उपलब्ध असावा लागतो. मग शेतकऱ्यांनी कुठं जायचं, काही शेतकरी जातात सायबर कॅफेमध्ये जातात, काही शेतकरी आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जातात, काही शेतकरी CSC सेंटरमध्ये जातात. तर असं कुठेही जाऊन EKYC होणार नाही. तर त्याच्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रची सुविधा ज्या सेवा केंद्रामध्ये असेल, ज्या CSC सेंटरमध्ये असेल त्याच ठिकाणी आपली KYC होऊ शकते. बाकी इतर कुठल्याही ठिकाणी आपली KYC होणार नाही. उगीच उन्हातानामध्ये भटकत फिरू नका. ओके, तर आपले सरकार सेवा केंद्र हे जिथं असेल त्या ठिकाणी जाऊन आपली KYC करून घेणे, तरच ते पैसे आपल्याला आपल्या खात्यामध्ये DBTद्वारे येत असतात. डायरेक्ट बेनिफिशियरी च्याद्वारे ते आपल्या खात्यामध्ये जमा होत असतात. म्हणून EKYC करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.